हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गटारीनिमित्त मटण रस्सा बनवणार आहोत. एक वेगळ्याच पद्धतीने आणि अगदी सॉफ्ट मटण कसं शिजवायचं त्याच्या मी काही टिप्ससुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर इथे आपण कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण घेतलेले आहे. त्याचा आपण ठेचा बनवून घेणार आहोत. आणि सुकं खोबरं आपण भाजलेलं आहे, त्याचं आपण पेस्ट बनवणार आहोत. आपण इथे हे बघा, किती पानं घेतली ती आई? 2 पानं घेतली. 2 पानं घेतली तेजपत्ताची, 5 एक काळी मिरी घेतल्या, 2 हे घेतल्यात, एक मोठी वेलची घेतले आणि अर्ध फूल घेतलंय आणि एक दालचिनी घेतले मोठी आणि 5 ते 6 आपण लवंग घेतल्यात. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण मटण बनवतो. बकऱ्याचं मटण आणलं बघा, आगरी पद्धतीने. तर आपण ना त्यामध्ये 2 चमचे तूप टाकले. आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने बनवतोय. पाववाटी तेल टाकलं आपण. आता आपण जे खडे मसाले बघितलेले ते टाकून घेऊया. हा, टाकायचे. तेजपत्ता, गरम झाले की मोठं मोठी वेलची टाकायची, स्टारफूल, 2 इलायची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी. आज आपण इंडक्शनवरच बनवतोय, गॅसची बचत. आमचं इंडक्शन खूप चांगलं आहे, पिजिनचं आहे बघा. टाक. आता आपण खडे मसाले टाकले. आता कांदा टाकायचा. 2 मोठे कांदे घेतले, कांदे टाकून घेऊया. आणि सुरुवातीला मी दाखवलेलं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं पेस्ट बनवून घेतली आपण, जे काढलेलं होतं. दाखवलं मी किती घ्यायचं ते. आपण मटण किती बनवतोय? 1 किलो आपण बनवतो. हा, 1 किलो. तर आता आपण कांदा अर्धा का टाकला, तर आता आपण 2 मोठे कांदे इथे वापरलेत. कांदा चांगला परतून घेऊया. आता आपण ठेचा टाकून घेतला, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा. छान परतून घेऊया. आपण जो कांदा तळत होतो त्यातला 2 टेबलस्पून कांदा मी बाजूला काढलाय वाटणात टाकायला. जे आपण सुकं खोबरं भाजलेलं त्याच्यामध्ये हा कांदा टाकून आपण पेस्ट बनवणार आहे. आता आपण मसाले टाकूया. आपण 1.5 चमचा हळद टाकले. आपण 1.5 चमचा हळद टाकली. अडीच चमचे आपण मिरची पावडर टाकली. आणि हा आगरी मसाला नवीन आहे, खूप तिखट आहे, त्याच्यामुळे आम्ही ना 1.5 चमचा टाकतो. 2.5 चमचे आपण मिरची पावडर टाकली आणि 1.5 टीस्पून आपण आगरी मसाला टाकला.
छान मसाले परतून घेऊया. तर मटण टाकून घेऊया. आपण मटणाचे मिक्सच पीस आणतो. चरबी पण आहे बघा, हे चरबीचे पीस आहेत. ही जी आहे ना ती चरबी आहे, ही कलेजी आहे. असे सगळ्या भागातले मिक्स पीस आहे ते. आपण इथे आज एक वेगळ्याच पद्धतीने बनवतो. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती, आपण नेहमी फास्ट कुकिंग करतो, म्हणजे फास्ट गॅसवर करतो. आज आपण स्लो गॅसवरती हे मटण जे आहे ते शिजवायचं आहे. बघा कसं सॉफ्ट मटण होईल तुमचं सुद्धा. ते असं जाड जाड आणि कडक तुकडे होतात तसे होणार नाहीत. तुम्ही एकदम स्लो गॅसवर शिजून बघा. आपण स्लो गॅसवरती पाणी अजिबात नाही टाकणार आहे. आपण जे मटणाला पाणी सुटतं त्यातच बनवणार आहे. आपण पाणी नाही टाकणार आहे. हे जे पाणी सुटेल थोडा वेळ आपण झाकण देऊया, याच्यावर वाफ सुटून घेऊया चांगली आणि त्या वाफेवरच शिजूया. आता आपण ना झाकण देऊया 5 मिनिटासाठी आणि छान वाफ काढूया. झाकण देऊया. आता बघा इकडे ना पाणी सुटलेलं आहे. हे बघा पाणी सुटलंय आतमध्ये बऱ्यापैकी. स्लो गॅसवर आपण अजून थोडा वेळ ठेवूया. आता आपण स्लो गॅसवर कुकर लावून घेतलाय. आता आपण 2 शिट्या घेऊया स्लो गॅसवर. आपण पाणी नाही टाकलंय. आता आपण बघूया मटण कसं शिजलंय. आपण 3 शिट्या घेतल्या कुकरला स्लो गॅसवर ठेवून. पाणी आपण टाकलं नव्हतं, एवढा रस सुटलाय बघा. पाणी आपण जरा सुद्धा नव्हतं टाकलं. शिजलं सॉफ्ट शिजलंय बघा. तर तुम्हाला सुद्धा असं मटण सॉफ्ट शिजवायचं असेल तर स्लो गॅस ठेवून आपण हे बघा स्लो गॅसवर पाणी न टाकता शिजवायचं. आता आपलं बघा हे मटण शिजलेलं आहे. आपल्याला ग्रेव्ही पण बनवायची आहे. याला वाटण टाकून घेऊया आपण. आपण याला ना 2 शिट्ट्या घेतल्या स्लो गॅसवर. खूप आणि गरम मसाला टाकला 2 चमचे. आपण 2 भाज्या नाही गरम मसाला टाकला आपण हे सुकं खोबरं आणि तळलेला कांदा याचं पेस्ट बनवली आणि 1 टीस्पून गरम मसाला पण टाकला आपण. 1 टीस्पून त्याच्यामध्ये मीठ टाकतोय आपण. दोन टीस्पून टाकले आपण. म्हणजे आपण हे जास्त लोकांसाठी आपण बनवतो त्या हिशोबाने आपण 5 ते 6 लोकांसाठी आपण ही ग्रेव्ही करतो याची. तर त्या हिशोबाने आपण टाकलंय मीठ. आता आपण बटाटे मोठी मोठी कापून घेतली ती सुद्धा टाकूया. 2 बटाटे आपण इथे घेतलेली मोठी. 2-3 घेतली बटाटे. आता आपण इथे अर्धा ग्लास पाणी टाकून कुकरला 1 शिट्टी घेतली आणि आपली ग्रेव्ही झालेली आहे.